जळगावात लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी गोकुळ चव्हाण यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी म्हणून शरीर संबंध ठेवण्याची मागणी केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये गोकुळ चव्हाण विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्यानं शरीर सुखाची मागणी करण्यात आली। गोकुळ चव्हाण विरोधात विनयभंगाचा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। जळगावमधला हा प्रकार आहे। तर आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेसाठीच्या केवायसीच्या बहाण्यानं ही मागणी करण्यात आली। प्रतिनिधी भूषण चिंचोरे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भूषण, अतिशय धक्कादायक प्रकार आहे, काय अधिकचे तपशील? विक्रांत, जळगाव शहर पोलीस ठाण्याअंतर्गत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। तसेच याच व्यक्तीने, याच नराधमाने म्हणावं लागेल, आणखी एका महिलेकडे याच केवायसीच्या बहाण्याने प्रेम संबंधांची देखील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी जे आहे ते गोकुळ चव्हाण या आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे। सध्या विविध योजनांच्या केवायसी करण्यासाठी जी आहे ती अट घालण्यात आली आहे। विविध योजनांच्या लाभासाठी केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। मात्र या केवायसीच्या बहाण्याने आता काही आरोपी जे आहेत, काही प्रवृत्ती ज्या आहेत त्या अशा प्रकारे महिलांना गाठण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार या घटनेमुळे उघडकीस आलेला आहे। विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जळगावमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जळगावमध्ये केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे। खरं तर लाडकी बहीण योजनेची केवायसी करून देण्याच्या बहाण्यानं म्हणून शरीर सुखाची मागणी करण्यात आली। आणखी एका महिलेला प्रेमसंबंध ठेवण्याची तिच्याकडे मागणी करण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। जळगावमधला हा धक्कादायक प्रकार आहे। संबंधित व्यक्तीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याची सुद्धा माहिती आहे। तर केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। Thank you.